शहर आपण का सारा सड़के अपने बाप ओ झिंगाला ला येऊ तर राम राम मंडळी, मराठी हो मी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज झालंय असं की आपल्याला जायचं पाचच पेटवायला, तिकडून निलेश भाई आले, त्यांना पण घेऊन जायचंय आणि बऱ्यापैकी आता थंडी पडली त्यामुळे जर्किंग घालायचं जायचं घरी आणि त्याच्यानंतर सगळी पोरं जमली की आपण ब्लॉग कंटिन्यू करूया। तुम्ही पण ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। इकडे निलेश भाऊ वाट बघत बसलेत, पोरं येतात का नाही। भावानं तोंडाला हात लावलाय, चला ब्लॉग मध्ये आज बोलतोय नाही यायचं, बरं म्हणलं चालतंय भावा। 15 minutes later. आणि मग काय तसं थेट रानात पोचलो आणि रानात पोचल्याबरोबर कार्यकर्त्यांनी बघा अशी एका ठिकाणची पाचट थोडीशी इकडे तिकडे करायला सुरुवात केली आणि ती कसं बघा की पण या भावाचं काय वेगळं चाललं होतं। भावाला म्हणलं अरे भावा झालं काय, तर भावाचा पाय चिखलात भरला होता म्हणून ती काढायला लागला। जसं भावाचं पायाचा चिखल काढून झाला की लगेच इकडं कार्यकर्त्यांना आगच लावून टाकली आणि लगेच इकडं आपले रोहित दादा मग बाजूला सगळ्यांना सांगायला लागले अरे इकडं तिकडं जावा आणि पटापटा आग कशी जास्त होऊ नये असं करायला लागले। मग काय भावाचं थोडंसं ऐकलं आणि थोडंसं बाजूला कॅमेरा घेऊन गेलो। त्याच्यानंतर ही जी आग पेटले ना ते एकदम विषय हाड दिसत होती, ते कसं बघायची पुढं भावानं अशी पाचट थोडीशी बाजूला वाढायला सुरुवात केली। बऱ्यापैकी सगळे पोरं घेऊन आलेले मित्रपरिवार आपला जिथं खंबीर तो विषय हाड घेऊ। राजा मागे टाकतील एखादी पिंडी। जशी आग जास्त व्हायला लागली तशी मग काय भावांनी असं वाड वगैरे घेतलं आणि आगीवर मारायला सुरुवात केली। बाजूबाजूनं तर विझवून घेतो म्हणले, मग काय आलं की थोडंसं बाजूला। वातावरण तर एकदम विषय हार्ड झालेलं आणि संध्याकाळचा अंधार आणि त्यात अशी पेटावलेली आग विषयच हार्ड। भाऊ आधी भेट होता आणि आग जशी पेटावली तसा भ्यायचा बंद झाला आणि मोबाईलच घेऊन बसला। ओ झिंगाला ला येऊ आणि मंडळी ह्यो आत्ता जो कार्यकर्ता दिसला ना तुम्हाला, तो दुसरा कोण नाही, तो राजभाई। भावाचा विषय सारण मागाच्याच धरणं असं येडच करते। थांबा तुम्हाला थोड्या वेळ आणखीन एकदा तो दाखवतो। हो का तिकडच बाजूलाच बसलाय, बाजूला त्याच्याकडे आता जाऊ। राजभाईंची थोडीशी मुलाखत कसं पेटावली, भावाला जसं विचारलं काय झालं तर भाऊ म्हणला अरे कशाचं काय थंडीच आता गरम व्हायला लागलं, एवढं गरम आहे इकडं। पुढे बसते भावाचं काही एडच थांबतच नव्हतं। मग काय गेलो गेले की साधी भाऊंकडे, तर भाऊ इकडं आपलं वाडं वगैरे घेऊन थांबला होता विजवी करायला। मग काय भावाला म्हणलं भावा क्वालिटी काम चालले, पार्टी आहे भावा, त्याच्यामुळे भाऊ काय थटतच नव्हता कारण की लगेच ह्याच्यानंतर पार्टी पण करायची होती ना। मग काय भाऊ लगेच वाडा बिडा घेऊन तयारच होता। आणि बरं का म्हणते आता थोडंसं वावर राहिलं होतं आणि भावांना आता घरी जायची ओढ लागली होती। भावांना म्हणलं थोड्या वेळ इकड काढा, वायच तेवढं पेटावलंय तेवढं तर विझवून द्या, नाहीतर सगळंच पेटायचं। मग काय सगळेजण थोड्या वेळ कड काढायचं म्हणून थांबले की बाजूला।
देखो देखो, दरिंदगी चेहरे से कतरा, नंबर 1 का कबीला। जी जी जी, आंखें देखो, नीयत में खोट साफ नजर आता है, हवस से भरी हुई। राज भाई राजभाईंचा नाद करून चालतोय, विषय हार्ड, काठी कशी लावतोय बघा। विषय हार्ड केलाय, विषय हार्ड म्हणजे हार्ड। अशा प्रकारे आपली पाकट पूर्णपणे पिटवून झाली आणि ती कसं दिसतंय बघा। आणि असं तुम्ही कधी केलंय का कमेंट करून नक्की सांगा, ब्लॉग पूर्ण बघा। काय पडलं काय नाही पडत। अच्छा आपलं काय पेटवायचे की थांब की ही पहिले एक एक तरी होऊन दे। वरचं काय माहिती, वरचं पाहायला काय खालचं बी पाहायला दोन्हीतलं एक एक पेटवायचे। तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय का कमेंट करून नक्की सांगा। हा काय घ्यायचं राजा, बॅकग्राऊंड घेणार की बाबा। लड़के अपने बाप की आले बहुत आले आले बहुत। अशा प्रकारे सगळ्यांना जरा बघायला भेटतो मंडळी, अशा प्रकारे नजारा बघायला भेटतो मंडळी। कसं वाटला नजारा कमेंट करून नक्की सांगा। राज निघाला गावाला। ह्यो आपला आदित्य गिल असा वाटतोय, गिल बोले तो आदित्य गिल। तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।